नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण सहकार या विषयामध्ये सहकारी संस्थेचे संघटन नावाचे प्रकरण अभ्यासत आहोत। यामध्ये आपण सहकारी संस्थेचे संघटन रचना अभ्यासलेली आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थानं सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि मालक या नात्यानं सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्याचं काम सभासदांचं जरी असलं तरी सभासद हे संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये विखुरलेले असतात किंवा संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये दूरवर सभासद वास्तव्यास असतात किंवा राहायला असतात आणि म्हणून त्यांना संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे प्रत्यक्ष सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये येऊन पाहता येत नाही आणि म्हणून सभासद काय करतात, आपले प्रतिनिधी सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी निवडून देतात। त्यालाच संचालक असं म्हणतात आणि या संचालकाच्या समूहाला व्यवस्थापन समिती असं म्हणतात। तर हा व्यवस्थापन समिती हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। तर व्यवस्थापन समितीलाच खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट कमिटी असं देखील म्हणतात। त्याचबरोबर त्यालाच संचालक मंडळ असं देखील म्हणतात किंवा त्यालाच कार्यकारी समिती असं देखील म्हणतात। तर व्यवस्थापन समिती ही खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करते। म्हणजेच सभासदांच्या आणि संस्थेच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जे काय निर्णय घेतले जातात त्या निर्णयांची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करण्याचं काम ही व्यवस्थापन समिती करते, मॅनेजमेंट करण्याचं काम करते। म्हणून त्याला खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट कमिटी असं म्हटलं आहे। म्हणजे व्यवस्थापन खऱ्या अर्थानं दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करते असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे व्यवस्थापन समिती ही सभासदांचे प्रतिनिधी असतात असं आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे सभासदांचे प्रतिनिधी हे संचालक असतात आणि संचालकांचा जो समूह असतो त्या समूहाला एकत्रितपणे व्यवस्थापन समिती असं म्हणतात। तर ही व्यवस्थापन समिती संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करते असं आपल्याला म्हणता येईल। खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 निर्माण करण्यात आला आणि याच कायद्यातील नियमावर आधारित महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1961 तयार करण्यात आला। त्याचबरोबर सहकारी संस्थेची उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समिती जी आहे त्या व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार जे आहेत ते सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात असं आपल्याला म्हणता येईल। म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1961, त्याचबरोबर संस्थेची उपविधी यानुसार सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाबाबतचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात असे म्हणता येईल। त्यामुळे सर्वसाधारण सभा जी आहे त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचे सर्व सभासद उपस्थित असतात आणि या सभेमध्ये सभासदांच्या हिताचे, सहकारी संस्थेच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले जातात आणि याच निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम, याच ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समिती करते आणि म्हणून सर्वसाधारण सभेनं व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाबाबतचे अधिकार दिलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम व्यवस्थापन समिती करते। तर व्यवस्थापन समितीची रचना पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर व्यवस्थापन समितीची रचना जी आहे तर व्यवस्थापन समितीची जी सदस्य संख्या आहे ती नेमकी किती असावी,
याबाबतची तरतूद जी आहे ती सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये नोंद करण्यात आलेली असते. म्हणजे व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या जी आहे ती उपविधीमध्ये दिलेली असते आणि सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही विषम अंकामध्ये असते. हे फार महत्त्वाचं विधान आहे. म्हणजे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही नेहमी विषम अंकामध्ये असते. आता विषम अंकामध्ये म्हणजे काय, तर 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अशा पद्धतीनं विषम अंकामध्ये व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या असते. तर ही विषम अंकामध्ये का असते, तर व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचे दैनंदिन निर्णय घेत असताना किंवा सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडत असताना अनेक प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेत असताना एकाच विषयावर समसमान मते पडू नयेत किंवा एकाच विषयावर समान मते पडली तर निर्णय घेणे अडचणीचे ठरू नये, या दृष्टीनं सदस्य संख्या जी आहे ती संचालकांची कशी आहे, विषम अंकामध्ये असू शकते किंवा असते. त्यामुळं सभासदांची संख्या जी आहे, कुठली, व्यवस्थापन समितीतल्या सदस्यांची संख्या ही विषम अंकामध्ये असते आणि ही मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या काय असते, विषम असते. या ठिकाणी व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी आणि त्यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त 21 पर्यंत सदस्य संख्या असावी. म्हणजे संचालक मंडळातील सदस्य हे जास्तीत जास्त 21 ही मर्यादा आहे. म्हणजे महत्तम मर्यादा आहे, कमाल मर्यादा आहे. म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये संचालकांची जी संख्या आहे ती 21 पेक्षा अधिक होता कामा नये. त्यामुळे मर्यादा घालून या ठिकाणी दिलेली आहे. महत्तम मर्यादा, अधिकतम मर्यादा, जास्तीत जास्त मर्यादा 21 पर्यंत असावी आणि त्यामध्ये 2 महिला सदस्या या असल्या पाहिजेत. आणि निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी जो राज्य पातळीवर सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचं काम करतो किंवा नोंदणी करण्याचा अधिकार ज्याला बहाल करण्यात आलेला आहे, अशा निबंधकाला किंवा त्यालाच आपण सहकार आयुक्त व निबंधक असं म्हणतो, तर या सहकार आयुक्त व निबंधकाला सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. आणि निबंधक किंवा सहकार आयुक्त व निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्यांची प्रसिद्धी जी आहे ती सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो. म्हणजे सरकारी राजपत्र म्हणजे काय, तर सरकारचं जे गॅझेट आहे, ज्या पत्रकामध्ये सरकारच्या ज्या नोंदी आहेत किंवा सरकारकडून जे प्रकाशित केलं जाणारं महत्त्वाचं दस्तऐवज आहे ते प्रसिद्ध केलं जातं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं सदस्य संख्या किती असावी याबाबतची नोंद केलेली असते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रामध्ये करून सदस्य संख्या ठरवू शकतो. अशा प्रकारे व्यवस्थापन समितीची रचना जी आहे ती रचना आहे. आणि व्यवस्थापन समितीचा कार्यकाल जो आहे तो खऱ्या अर्थानं 5 वर्षासाठी असतो. म्हणजे व्यवस्थापन समिती आपलं जे काय कामकाज आहे ते जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत करू शकतात. 5 वर्ष संपली की पुन्हा फेरनिवडणूक संस्थेला घ्यावी लागते. त्यामुळं व्यवस्थापन समितीचा, कार्यकारी समितीचा कार्यकाल हा डॅश वर्षाचा असतो. अशा प्रकारचा ऑब्जेक्टिव्हला प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तर तो 5 वर्षाचा असतो. तर व्यवस्थापन समिती म्हणजे काय आणि व्यवस्थापन समितीची रचना या ठिकाणी मला वाटते समजण्यास मदत होईल. मग व्यवस्थापन समिती म्हणजे काय,
तर सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सभासद आपल्याच सभासदांमधून काही प्रतिनिधींची निवड संचालक मंडळावरती करतात. आणि हे संचालक मंडळ जे आहे त्याचा जो समूह आहे त्यालाच काय म्हणायचं, व्यवस्थापन समिती किंवा संचालकाच्या समूहास व्यवस्थापन समिती असं म्हणतात. आणि या व्यवस्थापन समितीची रचना जी आहे त्यामध्ये सदस्य संख्या ही विषम अंकामध्ये असते. विषम अंकात का असते, तर एकाच विषयावरती समसमान मते पडू नयेत किंवा समानता टाळण्यासाठी, कोणाची मतांची समानता टाळण्यासाठी. जर एकाच विषयावर प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध जर सेम टू सेम मतं पडली, म्हणजे समान मतं पडली, तर निर्णय कुणाच्या बाजूने द्यायचा अशी अडचण निर्माण होईल. आणि असा पेच प्रसंग येऊ नये, अडचण निर्माण होऊ नये यासाठी काय केलं आहे, सदस्य संख्या जी आहे ती विषम अंकामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळं व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या विषम अंकात असते. व्यवस्थापन समितीचा कालावधी 5 वर्षाचा असतो. त्याचबरोबर सदस्य संख्या जी आहे ती जास्तीत जास्त 21 पर्यंत असते. एवढा इथं महत्त्वाचा भाग आहे की व्यवस्थापन समिती म्हणजे काय आणि व्यवस्थापन समितीची रचना यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडत असताना जी विविध प्रकारची कार्य करते त्या कार्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. व्यवस्थापन समितीची कार्य. तर व्यवस्थापन समितीची कार्य जे आहे त्यामधलं पहिलं कार्य आहे की धोरणांची अंमलबजावणी. धोरणांची अंमलबजावणी. आता धोरण म्हणजे पॉलिसी, म्हणजे खऱ्या अर्थानं सहकारी संस्था काय करते, आपल्या सभासदांच्या विकासासाठी, संस्थेच्या विकासासाठी जी काय पॉलिसी ठरवते, जी काय नीती ठरवते, विकासाचा जो काय आराखडा ठरवते त्याला काय म्हणायचं, धोरण. तर खऱ्या अर्थानं सभासद हे मालक आहेत आणि मालकांच्या सभेमध्ये म्हणजे सभासदांच्या सभेमध्ये म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेनं कोणकोणत्या प्रकारची कामं करायची आहेत, संस्थेनं कोणकोणत्या प्रकारची उद्दिष्ट ठरवलेली आहेत, कोणकोणते उद्दिष्ट आपल्याला गाठायचे आहेत याबाबतची जी काय ध्येय धोरणं आहेत ती ध्येय धोरणे ठरवलेली आहेत. आणि या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समितीला करावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं सर्वसाधारण सभेनं संस्थेच्या ध्येय धोरणं जी काही ठरवून दिलेली आहेत त्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम म्हणजे दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम व्यवस्थापन समिती करते असं म्हणता येईल. त्यामुळं ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे व्यवस्थापन समिती करते. म्हणजे सभासदांनी जी काय उद्दिष्ट ठरवलेली आहेत संस्थेच्या विकासाची, सभासदांच्या हिताची, तर ती उद्दिष्टे आपल्याला कशी साध्य करता येतील आणि ती साध्य करण्यासाठी जी योजना त्यांना आखावी लागेल आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी लागेल आणि ती अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ती व्यवस्थापन समिती करते. त्यामुळे ध्येय धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर दुसरं कार्य आहे सभासदत्वास मान्यता देण्याचं काम करते. म्हणजे व्यवस्थापन समिती ही सभासदत्वास मान्यता देण्याचं काम करते. खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीनं सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या अटींची पूर्तता केलेली आहे, म्हणजे ज्यानं वयाच्या 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, ज्या व्यक्तीनं सहकारी संस्थेमध्ये सभासदत्वाचा अर्ज भरलेला आहे, ज्या व्यक्तीनं भागभांडवल खरेदी केलेलं आहे, तर अशी जी व्यक्ती आहे रीतसर त्यानं काय केलेलं आहे, संस्थेमध्ये अर्ज केलेला आहे, सहकारी संस्थेच्या सचिवाकडे अर्ज सादर केलेला आहे आणि सचिवानं आपल्याकडे आलेला जो अर्ज आहे तो काय केलेला आहे, व्यवस्थापन समितीच्या सभेसमोर ठेवलेला आहे आणि व्यवस्थापन समितीनं त्याला
सभासदत्वाच्या पात्रता लक्षात घेऊन, विचारात घेऊन त्यानं सभासदत्वाच्या अटींची जर पूर्तता केली असेल तर त्याला व्यवस्थापन समिती काय करते? मान्यता देते. त्यामुळे व्यवस्थापन समिती काय करते? सभासदत्वास मान्यता देण्याचं काम करते. आणि ही मान्यता जी आहे ती मान्यता देत असताना खऱ्या अर्थानं सभासदत्वाचा जो निर्णय आहे तो व्यवस्थापन समितीनं काय करायला पाहिजेत? अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजेत. म्हणजे व्यवस्थापन समितीनं सभासदत्वास मान्यता देण्याबाबतचा निर्णय अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत सभासदत्व द्यायचं की नाकारायचं, मग तो कोणताही निर्णय असू देत, तर तो निर्णय घेण्याचं काम जे आहे ते काय करायचं? व्यवस्थापन समिती करते. आणि सभासदत्वाचा निर्णय झाला एखाद्या व्यवस्थापन समितीमध्ये, काय झालेला आहे? व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये सभासदाला मान्यता मिळालेली आहे. तर मान्यता मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत त्या संबंधित व्यक्तीपर्यंत तो निर्णय कळवला गेला पाहिजे. त्यामुळं सभासदत्वास मान्यता देण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समिती करते असं आपल्याला म्हणता येईल. तर सभासदत्वास मान्यता देत असताना त्या व्यक्तीनं सभासदत्वाच्या अटींची पूर्तता केलेली आहे की नाही, त्यानं संस्थेमध्ये रीतसर अर्ज भरलेला आहे की नाही, त्यानं सहकारी संस्थेचा भाग धारण केलेला आहे की नाही, या गोष्टींची पडताळणी या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर तो संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणार आहे का नाही. त्यामुळे सभासदत्वाच्या अटी ज्या आहेत, पात्रता आहेत, निकष आहेत ते विचारात घेऊनच व्यवस्थापन समिती काय करते? निर्णय देण्याचं काम करते असं म्हणता येईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं तिसरं जे काही काम आहे ते कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम व्यवस्थापन समिती करते. खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करते. आणि दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडत असताना दैनंदिन प्रत्यक्ष जे काम आहे ते काम कर्मचाऱ्यांच्या मदतीनं करण्याचं काम कोण करतं? व्यवस्थापन समिती करते. त्यामुळं प्रत्यक्ष दैनंदिन कामकाज करण्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समिती करते. त्यामुळं आपल्या कार्यालयामध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन काय केलं जातं? कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यासाठी जाहिरात देणे असेल, त्यानंतर जाहिरातीमध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टला अनुसरून अर्ज मागवणे, त्यानंतर पुन्हा त्या अर्जांची छाननी करणे, त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवणे, प्रत्यक्ष मुलाखत घेणे आणि मुलाखत घेतल्यानंतर उमेदवाराची नेमणूक करणे, त्याला वेतन ठरवणे किंवा पगार ठरवणे, प्रत्यक्ष कामावर हजर करून घेणे, असे अनेक जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी व्यवस्थापन समितीला कराव्या लागतात. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचं कार्य जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यामुळं कार्यालयातलं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायचं असेल तर कार्यालयामध्ये काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो प्रशिक्षित असला पाहिजे आणि त्यानं आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. आणि यासाठी व्यवस्थापन समितीची ही जबाबदारी असते की कार्यालयीन कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून घेणे किंवा त्याची जी निवड आहे ती अगदी चोखंदळपणे करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम आणि ही मग नियुक्ती करत असताना जी काय विविध कार्य करावी लागतात मग त्या अनुषंगानं अनेक कार्य करावी लागतात. त्यामध्ये मग कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत असताना जाहिरात देणे, जाहिरातीला अनुसरून मुलाखत घेणे, मुलाखतीला प्रत्यक्ष जे हजर झालेले आहेत
त्यातून उमेदवाराची निवड करणे, त्यानंतर पुन्हा त्यांना नेमणूक आदेश देणे, त्यानंतर त्यांचा पगार ठरवणे, त्यांना कामावर प्रत्यक्ष हजर करून घेणे, अशी अनेक जी कार्य आहेत ती अनेक कार्य व्यवस्थापन समितीला करावी लागतात असं म्हणता येईल. त्यामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं कार्य व्यवस्थापन समिती करते. त्याचबरोबर चौथं कार्य आहे भाग भांडवलात वाढ घडवून आणणे. भाग भांडवलात वाढ घडवून आणणे. तर भाग भांडवलात वाढ घडवून आणणे. आता भाग भांडवल म्हणजे काय बघा, तर सहकारी संस्थेचं एकूण जे काय भांडवल आहे त्या एकूण भांडवलातला छोटासा हिस्सा, लहानात लहान घटक म्हणजे भाग भांडवल. तर हे भाग भांडवल किती असावं या संबंधीची सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये तरतूद केलेली असते. म्हणजे भाग भांडवलाची मर्यादा या ठिकाणी घालण्यात आलेली असते. म्हणजे एखादी सहकारी संस्था जास्तीत जास्त किती भाग भांडवल उभा करू शकते त्याची तरतूद जी आहे ती उपविधीमध्ये केलेली असते. आणि उपविधीमध्ये जे काय अधिकृत भाग भांडवल आहे त्यापेक्षा अधिक भांडवल आपल्याला जर उभा करायचं असेल तर आपल्याला सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी घ्यावी लागते. आणि म्हणून भाग भांडवलात वाढ घडवून आणताना त्याला सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी घेऊन काय करावे लागते, भाग भांडवलात वाढ घडवून आणता येते. मग सहकार आयुक्त व निबंधकानं जर परवानगी दिली तर भाग भांडवलामध्ये वाढ करता येते. त्यामुळं भाग भांडवल जे आहे ते खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतं. म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थेचा विकास अगदी झकास व्हायचा असेल तर त्या संस्थेमध्ये भाग भांडवल जे आहे ते अधिक असलं पाहिजेत. भाग भांडवलाच्या दृष्टीनं सहकारी संस्था मजबूत असायला पाहिजेत. आणि हे ज्या संस्थेकडं अधिक असेल तर ती संस्था सभासदांचं आणि संस्थेचा विकासाच्या दृष्टीनं अधिक सक्षम असते असं आपल्याला म्हणता येईल, मजबूत असते असं म्हणता येईल. त्यामुळं भाग भांडवलात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न जो आहे तो निबंधकाच्या परवानगीनं व्यवस्थापन समिती त्यामध्ये वाढ घडवून आणण्याचं काम करते. त्यानंतर पाचवं कार्य आहे निधीमध्ये वाढ. आता भाग भांडवलामध्ये वाढ आणि पुढला मुद्दा काय सांगितला आहे, निधीमध्ये वाढ. आता निधीमध्ये वाढ म्हणजे काय, तर निधी मिळवण्याचे जे काय अनेक मार्ग आहेत. म्हणजे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचे जे विविध मार्ग आहेत तर त्या मार्गांचा विचार यामध्ये केला जातो. त्यातलंच भाग भांडवल हा एक काय भांडवल उभारणीचा एक मार्ग आहे. म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थेच्या विकासासाठी भांडवलाची नितांत आवश्यकता असते आणि हे भांडवल अधिकाधिक कसं वाढवता येईल याचा प्रयत्न प्रत्येक सहकारी संस्था करते असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून व्यवस्थापन समितीनं आपली सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. सभासदांच्या गरजांची पूर्तता तिनं सहजरित्या केली पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं काय करायला पाहिजेत, यासाठी खऱ्या अर्थानं निधीमध्ये वाढ करायला पाहिजेत. आणि मग निधीमध्ये वाढ करण्यासाठी अनेक मार्ग जे आहेत ते अनेक मार्ग सहकारी संस्था उभा करते. त्यामधले म्हणजे भांडवल उभारण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यामधले 2 मार्ग आहेत प्रामुख्याने. त्यामधला अंतर्गत भांडवल उभारणीचा मार्ग आणि बहिर्गत भांडवल उभारणीचा मार्ग. यामध्ये अंतर्गत भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत त्यामध्ये सहकारी संस्थेचे भाग भांडवल असेल, प्रवेश फी असेल, त्यानंतर राखीव निधी असेल, असे जे काय आहेत ते काय आहेत अंतर्गत भांडवल उभारणीचे मार्ग आहेत. सभासदांच्या ठेवी असतील. त्यानंतर बहिर्गत भांडवल उभारणीचे जे मार्ग आहेत ते म्हणजे बाहेरील व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून जे भांडवल उभा केले जाईल त्याला बहिर्गत भांडवल असं म्हटलं आहे. आणि या बहिर्गत भांडवलामध्ये देखील वाढ घडवून आणण्याचं काम व्यवस्थापन समिती करते. म्हणजेच काय, बाहेरील व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये, अनुदानाच्या स्वरूपामध्ये किंवा
आर्थिक सहाय्याच्या स्वरूपामध्ये जो निधी उपलब्ध करून दिला जातो त्याला काय म्हणायचं? बहिर्गत भांडवल उभारणीचा मार्ग. म्हणजे एखादी सहकारी संस्था काय करते? बहिर्गत भांडवल उभा करण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये, आर्थिक सहाय्याच्या स्वरूपामध्ये, अनुदानाच्या स्वरूपामध्ये निधी संस्थेला काय केला जातो? दिला जातो असं म्हणता येईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं सहकारी संस्था आपल्याला सक्षम करायची आहे. सहकारी संस्थेची भांडवल उभारणी अधिक असेल तर सभासदांच्या गरजांची पूर्तता अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि म्हणून निधीमध्ये वाढ घडवून आणायची आहे आणि निधीमध्ये वाढ घडवून आणण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं असं म्हणता येईल. त्यानंतर पुढलं कार्य आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचं काम. खऱ्या अर्थानं सेवक म्हणजे कर्मचारी, कामगार. तर हा जो काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ज्या आहेत किंवा त्यांच्या सूचना ज्या आहेत किंवा त्यांच्या काही मागण्या आहेत तर त्यांचं निवारण करण्याचं काम, तर त्या सोडवण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं. म्हणजे कामगार आपल्या कार्यालयामध्ये काम करत असताना त्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, मग त्या कामाबाबतच्या काही जणांना अडचणी असतील, तक्रारी असतील. उदाहरणार्थ कामाच्या वेळेसंबंधी असेल किंवा कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव असेल किंवा काम करत असताना आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीची वागणूक मिळायला पाहिजेत. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टी कामगारांना काम करत असताना चांगल्या पद्धतीने मिळाव्या लागतात आणि या जर मिळालं नाही तर कामगार काय करतात? तक्रार करतात. आणि म्हणून कामगारांच्या किंवा सेवकांच्या तक्रारींचं चांगल्या पद्धतीने निवारण करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. कामगार किंवा कर्मचारी वर्ग जर असंतुष्ट असेल, जर असमाधानी असेल तर तो आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही, आपल्या कामाला योग्य प्रकारचा न्याय देऊ शकत नाही आणि आपल्या कामाला जर त्यानं योग्य प्रकारचा न्याय नाही दिला तर संस्थेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं पार पडणार नाही, संस्थेच्या कामावरती विपरीत परिणाम होईल. आणि असं होऊ नये म्हणून काय केलं जातं? सेवकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं सोडवणूक करण्याचं जे काही काम आहे ते व्यवस्थापन समितीने अधिक चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत असं आपल्याला म्हणता येईल. तर खऱ्या अर्थानं या सूचना, तक्रारी किंवा ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या खऱ्या अर्थानं वेळेमध्ये पूर्ण करायला पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, त्याच्या सूचना किंवा तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये कार्यालयीन वेळेसंबंधीच्या तक्रारी असतील, म्हणजे कार्यालयाची वेळ जी आहे ती वेळ कामगाराला काम करण्यास योग्य नसेल तर तो आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. त्यानंतर कार्यालयातील सुविधा ज्या आहेत त्या कामगाराला काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे असायला पाहिजेत. म्हणजे कार्यालयातल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज योग्य आणि चांगल्या असतील तर तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक सोयींचा अभाव जर असेल, म्हणजे खऱ्या अर्थानं कामगार हा शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तो आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव जर असेल तर मात्र कामगार काय करतो? तक्रार करतो आणि ही तक्रार अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. तर या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी बरोबरच त्याच्या काही मागण्या देखील असतात. म्हणजे कामगाराला काम करत असताना अधिक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्याला मिळायला पाहिजेत. कामगाराला आपण जे काय काम करतोय त्या कामाचा मोबदला, म्हणजे त्याचं जे काय वेतन आहे ते वेतन योग्य प्रकारे त्याला मिळायला पाहिजेत. त्यानंतर पगारवाढ व्हायला पाहिजेत, म्हणजेच त्याचबरोबर त्याला बोनस मिळायला पाहिजेत.
म्हणजे एखाद्या कामगारानं अधिक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि काम केल्याबद्दलची शाबासकी किंवा एक थाप, कौतुकाची थाप म्हणून खऱ्या अर्थानं बोनस दिला जातो. म्हणजे खऱ्या अर्थानं जे कामगार बघा अतिशय प्रामाणिकपणे काम करतात, अशा कामगाराला त्याच्या मालकाकडून दिवाळी असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा वेगवेगळे सण समारंभ जे आहेत, तर त्या कालावधीमध्ये त्याला बोनसच्या स्वरूपामध्ये काही रक्कम किंवा काही वस्तूच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं, दिली जाते. त्याला काय म्हणायचं, बोनस. आणि असा बोनस प्रत्येक कामगाराला मिळावा अशी मनापासूनची त्याची इच्छा असते. आणि म्हणून हे जो काय बोनस आहे तो बोनस त्याला मिळायला पाहिजे अशी त्याची मागणी आहे. त्यानंतर त्याला काम करत असताना आठवड्याला समजा सुट्टी असेल तर त्या सुट्ट्यांचं नियोजन जे आहे ते योग्य प्रकारे झालं पाहिजेत. म्हणजे त्याला कामगाराला काम करत असताना सुट्टीही मिळायला पाहिजेत. आठवड्यातून किमान एकदा तरी सुट्टी मिळायला पाहिजेत. किंवा त्याची ज्या रजा आहेत त्याला कायद्यानं ज्या काय रजा बहाल केलेल्या आहेत तर त्या रजा घेण्याचा अधिकार त्याला मिळालेला आहे. आणि त्या रजा ज्या आहेत त्या त्याला घेता आल्या पाहिजेत. त्यामुळं अशा प्रकारच्या काही मागण्या देखील आहेत. म्हणजे पगारवाढ, त्याचबरोबर बोनस मिळायला पाहिजेत, सुट्ट्या मिळायला पाहिजेत आणि रजा मिळायला पाहिजेत. तर यासारख्या मागण्या आहेत. तर अशा मागण्या व्यवस्थापन समितीकडून काय करायला पाहिजेत, अधिक चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सहानुभूतीपूर्वक विचार करून व्यवस्थापन समितीनं जर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या तर कर्मचारी आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतील. आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यानं आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं केलं तर साहजिकच संस्थेचं हित किंवा संस्थेचा विकास जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं होणार आहे. म्हणून सेवकांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीनं केलं पाहिजे. त्यानंतर 7वं कार्य आहे सभासदांच्या तक्रारींचं निवारण. म्हणजे जसं सेवकांच्या तक्रारी असतात तसं सभासदांच्या देखील तक्रारी आहेत. तर सभासद हा खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचा मालक आहे. त्यामुळे मालक या नात्यानं त्याला ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत, खऱ्या अर्थानं सभासदाला संस्थेच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर मान सन्मान मिळायला पाहिजेत अशी माफक अपेक्षा असते. आणि ही जर अपेक्षा त्याची पूर्ण नाही झाली तर तो काय करतो, तक्रार करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सभासदांच्या तक्रारींचं निवारण चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. म्हणजे सभासदांच्या ज्या तक्रारी आहेत त्यामध्ये कार्यालयामध्ये गेल्यानंतर कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्यांनी योग्य तो सन्मान दिला पाहिजेत. त्याला खऱ्या अर्थानं मान सन्मान दिला पाहिजे, योग्य प्रकारची वागणूक दिली पाहिजे खऱ्या अर्थानं अशी त्याची अपेक्षा आहे. आणि जर ही अपेक्षा त्याची पूर्ण नाही झाली तर काय होतं, अनुभव चांगला नसेल तर तो तक्रार करतो कर्मचाऱ्यांबद्दल. आणि ही तक्रार त्यानं जर मांडली व्यवस्थापन समितीकडे तर त्याला योग्य प्रकारचा न्याय मिळायला पाहिजे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कार्यालयीन कर्मचारी जे आहेत त्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे सभासदाचं जे काय काम आहे मग ते कोणत्याही प्रकारचं असेल, समजा कर्ज मंजूर करायचं असेल किंवा भाग हस्तांतर करायचं असेल किंवा लाभांशाचं वाटप करत असतानाचं असेल, तर अशा प्रकारची जी काही कार्य आहेत ती कार्य त्याची योग्य वेळेमध्ये अतिविलंब न लावता कर्मचाऱ्यांना करायला पाहिजेत. आणि जर त्या कर्मचाऱ्यानं आपल्या कामामध्ये टाळाटाळ केली तर सभासद हा सहकारी संस्थेचा मालक या नात्यानं व्यवस्थापन समितीकडे काय करतो, तक्रार करतो. आणि अशा तक्रारींचं निवारण करण्याचं काम, उच्चाटन करण्याचं काम, अशा तक्रारी सोडवण्याचं काम व्यवस्थापन समिती करते असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे व्यवस्थापन समितीनं खऱ्या अर्थानं
अशा ज्या काही सभासदांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी गांभीर्यानं आणि विनाविलंब चौकशी करून शक्य तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे गांभीर्यानं आणि विनाविलंब चौकशी करून, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार विनिमय करून ती समस्या कशी सोडवता येईल. एखाद्या सभासदाला जी वर्तवणूक मिळालेली आहे, जी वागणूक मिळालेली आहे, तशा प्रकारची वागणूक इतर व्यक्तीला मिळता कामा नये. अशा प्रकारचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीने करायला पाहिजे. त्यामुळे सभासदांच्या तक्रारींचं निवारण करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर सभासदांचे हितरक्षण करण्याचं काम किंवा हित संरक्षण करण्याचं काम खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती करते असं आपल्याला म्हणता येईल. खऱ्या अर्थानं सहकारी संस्था जी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींचं संघटन आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, गरीब आहेत, ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांना स्वतःच्या गरजा स्वतःला भागवता येत नाहीत, अशा व्यक्ती ज्या आहेत तर अशा व्यक्तींचं संघटन आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या हिताचं संरक्षण करण्याचं काम व्यवस्थापन समितीनं काय करायला पाहिजे, केलं पाहिजे. त्यामुळे सभासदांच्या हिताला कोणत्याही प्रकारची बाधा पोचणार नाही अशा प्रकारचं काम व्यवस्थापन समितीनं केलं पाहिजे. म्हणजे सभासदांना सहकारी संस्थेकडून योग्य प्रकारच्या उत्तम प्रकारची सेवा देण्याचं काम व्यवस्थापन समितीने केलं पाहिजे. त्याचबरोबर सभासदांनी उत्पादित केलेला जो माल आहे त्या उत्पादित मालाला योग्य किंमत मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य प्रकारचा लाभांश त्यांना दिला पाहिजे. म्हणजे आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेचा खर्च जाऊन जो शिल्लक राहिलेला नफा आहे, लाभांश आहे, तर त्या लाभांशाचं वाटप सभासदांनी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात झालं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं योग्य लाभांश त्यांना मिळायला पाहिजे. त्याचबरोबर संस्थेतील निधीची सुरक्षित गुंतवणूक केली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांचा जो निधी आहे तो निधी सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचं काम व्यवस्थापन समितीनं केलं पाहिजे अशी सभासदांची काय असते, अपेक्षा असते. त्यामुळं व्यवस्थापन समितीवर सभासदांनी दाखवलेला जो विश्वास आहे तर त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीने केलं पाहिजे. त्यामुळं खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समिती ही सभासदांच्या हिताचं रक्षण करते, हिताचं संरक्षण करते. सभासदांचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीला खऱ्या अर्थानं प्राधान्य देऊन काय करायला पाहिजेत, व्यवस्थापन समितीनं आपले निर्णय घेतले पाहिजेत आणि सभासद आणि संस्थेचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने कसा होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतरचं 9वं कार्य आहे निवडणुकांचं आयोजन करण्याचं काम. तर निवडणुकांचं आयोजन जे आहे खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो असं आपण अभ्यासलं आहे. त्यामुळं व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपण्याच्या अगोदर नवीन कार्यकारिणी आली पाहिजेत. यासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे व्यवस्थापन समितीचं काय कर्तव्य आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे आणि त्या निवडणुका घेत असताना खऱ्या अर्थानं त्या अनुषंगाने जी काही विविध प्रकारची कार्य करावी लागतात ती कार्य व्यवस्थापन समितीने केली पाहिजे. म्हणजे निवडणुकांचं आयोजन करायचं आहे म्हणजे कार्यकाल संपण्याच्या पूर्वी, कार्यकाल संपण्याच्या अगोदर काय करायला पाहिजेत, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. आणि हा कार्यक्रम जाहीर करत असताना जे विविध कार्य करावी लागतात, उदाहरणार्थ मतदार यादी तयार करणे, त्यानंतर मतदार यादी तयार झाल्यानंतर ती यादी प्रसिद्ध करणे,
ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर समजा त्याच्यामध्ये काय करेक्शन असतील, काय त्याच्यामध्ये त्रुटी असतील, तर त्या त्रुटी करेक्शन्स याबाबत सभासदांच्या हरकती मागवणे. त्याचबरोबर सभासदांच्या ज्या काय त्रुटी आहेत किंवा ज्या चुका झालेल्या आहेत, सभासदांच्या नावामध्ये असेल किंवा सभासदांचं जे काय क्रमांक असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे काय करेक्शन असतील, तर त्या करेक्शन काय करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत. आणि त्यासाठी मग पुन्हा यादीमध्ये सुधारणा करावी लागते आणि पुन्हा सुधारित यादी प्रसिद्ध करावी लागते. आणि सुधारित यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मग उमेदवारी अर्ज मागवणे असेल, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागवल्यानंतर आलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, म्हणजेच आलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं. आणि त्यानुसार मग मतदान घेणे, त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करणे, अशी अनेक प्रकारची निवडणुकीच्या अनुषंगानं जी कार्य करावी लागतात ती कार्य व्यवस्थापन समिती काय करते, पार पाडते. म्हणजे आपला कार्यकाल संपण्याच्या अगोदर नवीन कार्यकारिणी नियुक्त झाली पाहिजेत, नवीन कार्यकारिणी निवडली पाहिजेत. आणि यासाठी मग निवडणुकांचं आयोजन करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्यामुळे निवडणुकांचं आयोजन करण्याचं कार्य जे आहे ते व्यवस्थापन समिती करते. आणि शेवटचं 10वं कार्य आहे सर्वसाधारण सभांचं आयोजन करण्याचं काम. तर खऱ्या अर्थानं व्यवस्थापन समिती जी आहे ती व्यवस्थापन समिती कायद्यातील तरतुदीनुसार सर्वसाधारण सभा बोलवत असते. त्यामुळं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत, म्हणजे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशेब पूर्ण केला पाहिजे. म्हणजे आर्थिक वर्ष 31 मार्चला संपतं, त्यानंतर 45 दिवस म्हणजे 15 मे ही काय हिशेब पूर्ण करण्याची तारीख. आणि 15 मे नंतर 3 महिन्यांनी म्हणजे 15 मे, 15 जून, 15 जुलै, 15 ऑगस्ट म्हणजे 3 महिने झाल्यानंतर, 3 महिने होण्याच्या अगोदर काय करायला पाहिजेत, सर्वसाधारण सभा घेतली पाहिजेत. त्यामुळं सर्वसाधारण सभांचं आयोजन करण्याची जबाबदारी जी आहे ती व्यवस्थापन समितीकडे आहे. त्यामुळं व्यवस्थापन समितीला सर्वसाधारण सभांचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थानं जी काय कार्य करावी लागतात, उदाहरणार्थ सर्वसाधारण सभा आपल्याला आयोजित करायचे आहे, तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर हिशेब पूर्ण झाले की ते हिशेब तपासून घेणे, मग नफा तोटा पत्रक असेल, ताळेबंद पत्रक असेल, तर ते आपल्याला सर्वसाधारण सभेसमोर मांडावं लागतं. त्यामुळे त्यातल्या नोंदी योग्य आहेत की नाही याची पडताळणी करण्याचं काम व्यवस्थापन समिती ऑडिटरच्या सहाय्यानं करते. म्हणजे ऑडिट अहवाल त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याचबरोबर सर्वसाधारण सभांचं आयोजन करत असताना किमान सभा होण्यापूर्वी किमान 14 दिवस प्रत्येक सभासदाला सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका गेली पाहिजे. म्हणजे सभा होण्यापूर्वी, सभा होण्या अगोदर किमान 14 दिवस काय व्हायला पाहिजेत, सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका प्रत्येक सभासदांपर्यंत पोचली पाहिजे. तर 14 दिवस का, तर प्रत्येक सभासदानं सभेची सूचना आणि सभेची कार्यक्रम पत्रिका जी पाठवलेली आहे किंवा त्या कार्यक्रम पत्रिकेसोबत वार्षिक अहवाल सुद्धा पाठवला जातो, त्यामध्ये नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक सुद्धा असतं. आणि याचा अभ्यास सभासदांनी चांगल्या पद्धतीने करावा. आणि त्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील, त्यामध्ये काय दोष राहिले असतील, तर त्याबाबत सविस्तरपणे सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करता यावी, हा त्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि म्हणून सर्वसाधारण सभांचं आयोजन करत असताना सभेची सूचना
किमान 14 दिवस अगोदर प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचली पाहिजेत, प्रत्येक सभासदांपर्यंत गेली पाहिजेत. तर सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका देण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापन समितीला करावं लागतं. त्याचबरोबर हिशेब तपासणीचा अहवाल जो आहे, ऑडिट रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो, तर तो रिपोर्ट देखील व्यवस्थापन समितीला काय करावा लागतो, त्या सूचनेसोबत आणि कार्यक्रम पत्रिकेसोबत पाठवावा लागतो. आता कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सभेमध्ये ज्या विविध विषयावर चर्चा करावयाची आहे, सभेमध्ये ज्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करावयाची आहे त्याची लिखित स्वरूपामध्ये क्रमवार यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका. कार्यक्रम पत्रिका नावातच आहे, म्हणजे सभेमध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करायचं आहे त्याचा क्रम दर्शवणारी पत्रिका म्हणजे कार्यक्रम पत्रिका. आणि ही कार्यक्रम पत्रिका जी आहे त्या कार्यक्रम पत्रिकेतले जे विषय आहेत त्या विषयानुसार सभेमध्ये चर्चा होते आणि त्याचं चर्चेचं रूपांतर प्रस्तावामध्ये होतं, प्रस्तावाचं रूपांतर ठरावामध्ये होतं आणि ठराव एकदा झाले संमत की ते सभेचे अंतिम निर्णय असतात आणि हे अंतिम निर्णय आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळं सर्वसाधारण सभा जी आहे ती सर्वोच्च सभा किंवा अंतिम सभा, सर्वसाधारण सभेमध्ये घेतले जाणारे जे निर्णय आहेत ते संस्थेच्या हिताचे सर्वोच्च आणि अंतिम निर्णय असतात असं मानलं जातं. त्यामुळं या सर्वसाधारण सभांचं आयोजन करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल. इथं आपल्याला व्यवस्थापन समितीची जी विविध कार्य आहेत ती विविध कार्य समजण्याच्या दृष्टीनं मदत होईल. तर व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडत असताना जी विविध कार्य करते त्यामधलं पहिलं कार्य आहे धोरणांची अंमलबजावणी करणे, दुसरं आहे सभासदत्वास मान्यता देणे, तिसरं आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, भागभांडवलात वाढ करणे, निधीमध्ये वाढ करणे, सेवकांच्या तक्रारींचं निवारण करणे, सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणे, सभासदांचं हितसंरक्षण करणे, निवडणुकांचं आयोजन करणे आणि सर्वसाधारण सभांचं आयोजन करणे अशा प्रकारची विविध कार्य व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे पार पाडत असताना करते. इथं आपण थांबू. धन्यवाद.